गाडीचा नंबर एफआयआर मध्ये का नाही, अंधारेंचा पोलिसांना सवाल, तर तक्रारदाराला गाडीचा नंबर माहिती नव्हता, पोलिसांचं उत्तर. संकेत बावनकुळेंचं मेडिकल का केलं नाही, संकेत बावनकुळे मेडिकलमधून कसा सुटला, अंधारेंचा सवाल, तर अंधारेंसोबत चर्चा करताना पोलिसांनी माध्यमांना बाहेर काढलं. संकेत बावनकुळे बारमध्ये दूध प्यायला गेला होता का, सुषमा अंधारेंचा सवाल, तर भाजपच्या लोकांना स्थानिक नेते मदत करतायत, अंधारेंचा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यावर देखील निशाणा. बाहेरच्यांपेक्षा आरोपीवरील कारवाईसाठी नागपुरात मी एकटाच काफी आहे, अंधारे यांच्या आरोपावर विकास ठाकरे यांचा पलटवार. नागपूर अपघात प्रकरणामधील आरोपींनी मद्यासोबतच बीफ कटलेट घेतले, आरोपीच्या गाडीमध्ये बिल आढळलं, बीफ कटलेट ऑर्डर करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, राऊतांची टीका. गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडावडे काढले, नागपूर अपघातावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊत पवारांचे घरगडी, फडणवीसांवर बोलायची त्यांची लायकी नाही, प्रसाद लाड यांचा राऊतांवर पलटवार. टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिक्सचा ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष, पण जागा घटणार, महायुतीला 137 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज, तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज. शरद पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची नाही, अजितदादा गटाच्या आमदारांचं मत, पवारांच्या विरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती, सूत्रांची माहिती. अनुभवाच्या आधारावर मुख्यमंत्रीपदावर अजित पवारांचा हक्क, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवार वरिष्ठ, तर अजित पवारांनी शिंदेंपेक्षा मोठी बेईमानी केल्याची ही टीका. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकेल, आमचे आमदार चांगल्या संख्येनं निवडून येतील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मला कमिटी नको, निवडणूक संपर्क प्रमुख नियुक्तीवर सोमय्या यांची प्रतिक्रिया. निवडणूक प्रचार समितीमधून नाव वगळल्यामुळे प्रसाद लाड मात्र नाराज, तर माझा पक्षावर आणि नेत्यांवर पूर्ण विश्वास, शहा फडणवीस निश्चितपणे माझ्यावर चांगली जबाबदारी देतील, लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त. वरळी मतदारसंघामध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून मोर्चे बांधणी, राज ठाकरे लवकरच संदीप देशपांडे यांच्या विजन वरळी या जाहीरनाम्याचं उद्घाटन करणार, वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे असा सामना होणार. महायुतीमध्ये समसमान जागांची आमची मागणी, एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, तर विधानसभेची निवडणूक सीएम शिंदेंच्या नेतृत्वामध्येच लढणार, अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यामध्ये ठाकरे गटामध्ये संघर्ष सुरू, सचिन घाया आणि दत्ता गोरडे या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू, ठाकरेंच्या दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेमधून दत्ता गोरडे यांचं नाव वगळलं. नांदेडचे माजी खासदार भास्करराव खदगावकर 15 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर नायगाव विधानसभेसाठी इच्छुक आहे. प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाकडून दुसऱ्या उमेदवाराची घोषणा, हातकणंगले मतदारसंघातून जयश्री कुरणे यांना उमेदवारी घोषित. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीचं कारण अस्पष्ट. राजकीय पक्षानंतर आता राज्य निवडणूक आयोगाकडून सुद्धा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोग 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार. आणि एक महत्त्वाची बातमी, जरांगेंच्या डोक्यामध्ये अत्यंत वाईट अहंकार गेलाय, ते अहंकारामधून बाहेर यायला तयार नाहीत, त्यामुळे आंदोलनाची दिशा बदलली, प्रवीण दरेकर यांचा जरांगे यांच्यावर निशाणा. मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार. मणिपूर पुन्हा हिंसेच्या दिशेने, अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा मणिपूर सरकारचा निर्णय. युक्रेनला जाण्यापेक्षा मोदींनी मणिपूरला जावं किंवा राजीनामा द्यावा, मणिपूरबद्दल मोदी कधी बोलणार, मणिपूर हिंसाचारावरून संजय राऊतांचा सवाल. आमदार अनिल परब यांना दापोलीमधील स्थायी रिसॉर्ट प्रकरणी दिलासा, 2016-17 आणि 2019-20 मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटीशी उच्च न्यायालयाकडून रद्द. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आंदोलन. 8 दिवसांमध्ये भाजपची सदस्य संख्या 2 कोटी पार, 2 सप्टेंबरपासून भाजपचं राष्ट्रीय सदस्य अभियान सुरू. सोलापूरच्या माढ्यामधील अकोले बुद्रुक गावामधील आमदार बबनराव शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा अभिजित पाटील गटामध्ये प्रवेश, निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटील यांचं माढ्यावर लक्ष केंद्रित.
शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीराम शेट्टे छगन भुजबळ यांच्या भेटीला नाशिकमधील भुजबळ फार्मवर घेतली भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. मिहिर शहाने दाखल केलेला डिफॉल्ट जामीन अर्ज मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळला. पोलिसांनी अनिवार्य 60 दिवसांच्या कालावधीमध्ये आरोपपत्र सादर न केल्यामुळे जामीन देण्याची शहांच्या बचाव पक्षाचा युक्तिवाद होता. खासदार काळगेंच्या विरोधामधील इलेक्शन पिटिशन औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द. चुकीच्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप. अॅडव्होकेट योगेश उदगीरकर यांनी केला होता आरोप. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पूरस्थिती. 3 राष्ट्रीय महामार्ग बंद. 70 घरं पाण्याखाली. 200 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलवलं.